नमस्ते. मी कॉम्रेड हनुमंत कोळी, लालबावटा बांधकाम कामगार संघटना, सांगली जिल्हा. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना एक सूचना देण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्या समोर येत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने आपण जे मुलांचे आपल्या पाल्यांचे शिष्यवृत्ती फॉर्म ज्या वेबसाईटवर भरत होतो, त्या वेबसाईटवर आज त्या मंडळाने बदल केला आहे. त्यांनी काय बदल केला आहे तर आता आपण बोनाफाईड कंपल्सरी अपलोड करतो साईडवर. आता त्यांनी त्या ऑनलाईन साईडवर विद्यार्थीचा ID कोड, शाळेचा ID कोड ते कंपल्सरी केलेला आहे. तरी मी बांधकाम कामगारांना आव्हान करतोय की तुम्ही शाळेतून येताना बोनाफाईड घेऊन येताना त्या बोनाफाईडवर आपल्या पाल्याचा शाळेचा ID कोड हे कंपल्सरी त्या बोनाफाईडवर लिहून आणावा, तरच आपल्याला ते शिष्यवृत्ती फॉर्म भरता येणार आहे. जर तो ID कोड आणला नाही तर ते भरता येणार नाही. तरी कळकळीची विनंती आहे की येताना आता सर्वांनी आपल्या बोनाफाईडवर आपल्या पाल्याचा शाळेच्या शिक्षकाकडून विद्यार्थी ID कोड कंपल्सरी लिहून आणा. एवढंच या व्हिडिओच्या मी माध्यमातून आपल्याला आवाहन करतोय. थांबतोय. इन्कलाब जिंदाबाद.